रामदास स्वामींनी लिहिलेला दासबोध हा केवळ भक्तीचा नाही तर दैनंदिन जीवनातल्या गोष्टींबद्दल बोलणारा व्यवहार ग्रंथ आहे असं अनेक जण म्हणतात। ज्या काळात दासबोध लिहिला गेला त्या काळातल्या धारणा वेगळ्या होत्या, समाज वेगळा होता, जीवनशैली वेगळी होती, पण त्यात मांडलेली अनेक मूलभूत तत्व आजही लागू पडतात, मग ती हस्ताक्षराबद्दल असो किंवा दैनंदिन व्यवहाराबद्दल। समर्थ रामदासांनी दासबोधात मूर्ख माणसाची आणि शहाण्या माणसांची लक्षणं सांगितली आहेत। आजच्या काळात त्यांच्याकडे कसं पाहावं, डिजिटल युगातल्या आपल्या जीवनशैलीला ती तत्व लागू पडतात का, त्यातल्या काही निवडक लक्षणांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे। पहिला आहे दोघात लुडबुड करणारा। दोघे बोलत असती जेथे, तिसरा जाऊन बैसे तेथे, डोई खाजवी दोन्ही हाते तो एक मूर्ख। दोन जण बोलत असताना मध्ये शिरणं आणि मग आपल्याला काही कळत नाही म्हणून डोकं खाजवत बसणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे। पण विनाकरत हुज्जत न घालणारी, देखल्या देवा दंडवत या न्यायानं न वागणारी व्यक्ती शहाणी ठरते। लटके जाजू घेऊ नये, सभेस लटके करू नये, आदर नसता बोलो नये स्वाभाविक। पार्ट्यांमध्ये स्मॉल टॉक हा गमतीशीर प्रकार आहे। आपण कुणाशी तरी महत्त्वाचं बोलत असताना तिसरी व्यक्ती मध्येच टपकते आणि हवा पाण्याच्या गप्पा मारते। आपल्याला जिथं कुणी विचारत नाही अशा गप्पांमध्ये घुसून हसं करून क्या घ्यावं। भांड कुदळ, कळह पाहता उभा राहे, तोड विना कौतुक पाहे, खरे असता खोटेच आहे तो एक मूर्ख। भांडण होत असताना ते सोडविण्याऐवजी जो गंमत पाहत उभा राहतो आणि जो खरं सोडून खोटं सहन करतो तो मनुष्य मूर्ख आहे असं दासबोध म्हणतात। पण वाचाळ माणसाशी न भांडता जो सुज्ञांच्या सहवासात राहतो तो शहाणा असं समर्थ सांगतात। तोंडाळाशी भांडो नये, वाचाळाशी तंडो नये, सत्संग खंडू नये अंतर्यामी। रस्त्यात कुणाचं भांडण सुरू असेल तर अनेक बघे आपापले कॅमेरा फोन काढून ते रेकॉर्ड करायला धावतात। दुसरा कोणी अशा परिस्थितीत सापडलेला पाहून त्यातून आपलं मनोरंजन करून घेणं कितपत योग्य आहे। त्या उलट समजूतदार माणूस दुसऱ्याच्या भांडणाकडे स्वतःच्या करमणुकीसाठी पाहत बसत नाही, तसंच भांड कुडळ लोकांची हुज्जत घालण्यात वेळ घालवत नाही, तो शहाणा आहे असं रामदास स्वामी सांगतात। तिसरा आहे फुशार का मारणारा। आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख। स्वतःची टिमकी वाजवणारा आणि अडचणीत सापडलेला असताना ती दूर करण्याचं सोडून वाढ वडिलांच्या कर्तृत्वाची फुशारकी मारणाऱ्या माणसाला समर्थांनी मूर्ख गणला आहे। उलट एखादी व्यक्ती जवळची आहे म्हणून तो तिला पाठीशी घालत नाही आणि आपलाच मोठेपणा सांगत बसत नाही, त्याला शहाणं मानलं आहे। आपल्याची गोही देऊ नये, आपली कीर्ती वर्णू नये, आपले आपण हसू नये गोष्टी सांगू नये। सिग्नल तोडल्यामुळे पोलिसांनी पकडल्यानंतर जेव्हा एखादा मुलगा पोलिसाला मी कोण आहे माहीत आहे का, माझे वडील कोण आहेत माहीत आहे का असं विचारतो तेव्हा या मूर्ख लक्षणाचा प्रत्यय येतो। चौथा आहे आळशी। धरून परावी आस, प्रत्यय सांडी सावकास, निसू गायीचा संतोष मानी तो एक मूर्ख। दुसऱ्यावर विसंबून राहून जो प्रयत्न करणं सोडून देतो आणि आळशीपणातच समाधान मानतो त्याला मूर्ख मानावं असं रामदास म्हणतात। या उलट आळस झटकून दुसऱ्याबद्दल चहाड्या मनात न ठेवता जो संपूर्ण विचार करून प्रत्येक काम हाती घेतो तो शहाणा मानावा असं म्हटलं आहे। आळसे सुख माणू नये, चहाडी मनाचा आणू नये, शोधिला विन करू नये कार्य काही। सध्या बहुतेक लोक आपली टॅक्सची कामं करण्यात गुंतली असतील। आपली गुंतवणूक आणि इतर गोष्टी वेळेत जाहीर करून लोक टॅक्सचं काम सुटसुटीत करतात, पण काही लोक आधी काहीच करत नाहीत आणि मग मार्च महिन्यात आयत्या वेळी टॅक्स कन्सल्टंटकडे जाऊन परताव्यासाठी काहीतरी जुजबी सोय करतात। पुढल्या वर्षी काम वेळेत करण्याचं ठरवतात, पण पुन्हा पुढल्या वर्षी पहिले पाडे 55। पाचवा आहे चार चौघात लाजणारा। घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे, शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख। घरी जो विवेकाच्या गप्पा मारतो पण चार चौघात त्याबद्दल बोलायला लाजतो आणि आपलं मत मांडताना गांगरून जातो त्याची गणना समर्थ रामदास मूर्खात करतात। या उलट धीराने चार चौघात बोलणाऱ्या आणि लोकांची निंदा अपमान केला तरी आपला धीर न सोडणाऱ्याला शहाणं समजलं आहे। सभा देखून गळो नये, समयी अंतर टळो नये, धिक्कारिता चळो नये, धारिष्ट आपुले। सोशल मीडियावर निनावी अकाउंट काढून शिवीगाळ करणारे अनेक असतात, पण सखोल चर्चेची वेळ आली की धूम ठोकतात। या उलट
ट्रोल्सच्या टोळ्यांना न भिता सारासार विचार करून बनवलेलं मत जर एखादी व्यक्ती मांडत असेल तर रामदास स्वामींच्या लेखी ती शहाणी ठरेल. 6वा आहे व्यर्थ अभिमान बाळगणारा. विद्या वैभव ना धन, पुरुषार्थ सामर्थ्याना मान, कोरडाचं वाहे अभिमान तो एक मूर्ख. म्हणजेच विद्या वैभव धन सामर्थ्य यातलं काहीही नसताना जो फुकाचा गर्व बाळगतो तो मूर्ख आहे. याउलट आपलं कर्तृत्व नसताना केवळ मिंधेपणानं मिळणारं अन्न, मग ते स्वतःच्या वडिलांनी दिलेलं असे ना, जी व्यक्ती खात नाही ती शहाणी. कामे विन राहू नये, नीच उत्तर साहू नये, आसू दे अन्न सेवू नये वडिलांचेही. म्हणजेच काय, स्वतःच्या बळावर यश मिळवावं. 7वा आहे गबाळा. दंत चक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण, सर्व काळ जयाचे मळीन तो एक मूर्ख. जो अस्वच्छ आणि अव्यवस्थित राहतो तो मूर्ख आणि जो टापटीप राहतो तो शहाणा. शाळेत स्वच्छता आणि नीटनेटकेपणाच्या गुणांना महत्त्व का दिलं जातं? संडासला वेळीच जाणारा, स्वच्छ कपडे घालणारा आणि बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला कुठे चाललास असं न विचारणारा शहाणा असतो, असंही दासबोधात म्हटलं आहे. शौचेविन असो नये, मळीन वस्त्र नेसो नये, जाणारास पुसो नये, कोठे जातोस म्हणोनी. 8वे आहे मस्तर करणारा. समर्थांसी मस्तर धरी, अल्प वस्तूचा हेवा करी, घरीच्या घरी करी चोरी तो एक मूर्ख. आपल्यापेक्षा सामर्थ्यवान असणाऱ्यांचा जो मस्तर करतो आणि मिळू शकणार नाहीत अशा गोष्टींचा हेवा करत राहतो त्याला समर्थ मूर्ख म्हणतात. याउलट स्वतःच्या सामर्थ्यावर काम करणारा, आपल्यावर असलेल्या उपकारांची जाणीवपूर्वक परतफेड करणारा आणि इतरांचा विश्वासघात न करणारा शहाणा ठरतो. कोणाचं उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात. 9वं आहे कामापुरता मामा. आपले काज होते तवरी, बहुसाल नम्रता धरी, पुढीलांचे कार्य न करी तो एक मूर्ख. कामापुरता मामा या न्यायाने वागणारा माणूस मूर्ख असतो असं रामदास स्वामी सांगतात. पण दिलेला शब्द जागणारा, योग्य तिथं बळाचा वापर करण्यात न कचरणारा आणि स्वतः एखादी गोष्ट केल्याशिवाय दुसऱ्याला त्याबद्दल न ऐकवणारा माणूस शहाणा मानावा असंही ते सांगतात. बोलीला बोल विसरू नये, प्रसंगी सामर्थ्य चुकू नये, केल्या विन निखंदू नये, पुढीलांसी कदा. 10वा आहे अर्थाचा अनर्थ करणारा. अक्षरे गाळून वाची, काते घाली पदरीची, निघाण करी पुस्तकाची तो एक मूर्ख. पुस्तकांची निघा न राखणारा जो माणूस मुळातली अक्षरे वाचायची सोडून त्यात स्वतःकडच्या मजकुराची भर घालतो तो मूर्ख मानला जातो. दुसरीकडे आपल्याबद्दल वाईट समज पसरणार नाहीत याबद्दल जो जागरूक राहतो आणि जो सतत सत्याचा पाठपुरावा करतो तो शहाणा असतो. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. म्हणजेच फेक न्यूज हा सध्याचा परवलीचा शब्द आहे. अशा काळात तथ्यांची फारकत न घेता सत्य सांगणारा माणूस शहाणा समजावा, असाच संदेश समर्थ देतात.